मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 12वी भाग 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणजेच मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. प्रस्तावना. वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मूलतः वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असतं. यामध्ये व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाला विविध उद्देशांसाठी आवश्यक असणाऱ्या निधींचा समावेश होतो. वैयक्तिक वित्त, औद्योगिक वित्त व सार्वजनिक वित्त असे वित्ताचे वर्गीकरण करता येते. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करण्यासाठी देशाची वित्तीय व्यवस्था जबाबदार असते. वित्त व्यवस्था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. भारतातील वित्त प्रणालीमध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधनं आणि वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. भारतातील वित्तीय प्रणाली यामध्ये येतात वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधनं आणि वित्तीय सेवा. वित्तीय बाजार हा वित्त प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रकरणात आपण प्रामुख्याने वित्तीय बाजारांचा अभ्यास करणार आहोत. वित्तीय बाजारपेठेचा अर्थ. वित्तीय बाजारपेठेत रोखे, बॉन्ड, भाग म्हणजेच शेअर्स, व्युत्पन्न रोखे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादींसारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. वित्तीय बाजारपेठा बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, दलाल, म्युच्युअल फंड्स, वटणावळ गृहे इत्यादी माध्यमातून चालतात. यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार व भांडवली बाजार या दोन भिन्न बाजारपेठांचा समावेश होतो. वित्तीय बाजार यामध्ये येतात नाणे बाजार आणि भांडवल बाजार. भारतातील नाणे बाजार. अर्थ. नाणे बाजार म्हणजे अल्पमुदती कर्ज देणे व घेणे. हा सदृश पैशांचा किंवा प्रतिपैशांचा बाजार असतो, ज्यामध्ये अल्पकालीन साधनं, उदाहरण व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादींचा समावेश होतो. अशी साधनं अत्यंत तरल, कमी जोखमीची व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची परिपक्वता असणारी व सहज विक्री योग्य असतात. तुम्हाला माहिती आहे का, काही वित्तीय साधनं म्हणजे रोखे, बॉन्ड्स याचा अर्थ दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन. समभाग भांडवल म्हणजेच इक्विटी शेअर्स. समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग. व्युत्पन्न डेरिव्हेटिव्स. व्युत्पन्न म्हणजेच वित्तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत रोखे भाग, चलन, व्याजदर, वस्तू इत्यादींमधून मिळवणे. सरकारी रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सरकारी रोखे म्हणजे परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन. व्यापारी बिले म्हणजेच ट्रेड बिल्स. वस्तूंच्या देयकामध्ये व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले म्हणजे व्यापारी बिले. वचनपत्रे म्हणजेच प्रॉमिसरी नोट म्हणजे असे वित्तीय साधन ज्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले लेखी वचन. भारतातील नाणे बाजारांची संरचना. भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे. यामध्ये संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र यांचा समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक RBI, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, गुंतवणूक संस्था, भारतीय सवलत व वित्तगृह DFHI यांचा समावेश होतो. तसेच असंघटित क्षेत्रात सावकार, स्थानिक वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजेच बँकर्स व अनियंत्रित बिगर बँक वित्त पुरवठा मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो. भारतातील नाणे बाजारांचे केंद्र मुंबई, दिल्ली व कोलकाता या शहरांमध्ये एकवटले आहे. त्यामध्ये मुंबई हे एकमेव प्रभावी नाणे बाजाराचे केंद्र आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व भागांमधून पैशाचा ओघ येतो. पुढील तक्त्यावरून भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्राची कल्पना येऊ शकते. संघटित क्षेत्र यामध्ये येतात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह. आणि असंघटित क्षेत्र स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था. 1. संघटित क्षेत्र. भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह या संस्थांचा समावेश होतो. त्यांचे कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालतं. भारतातील संघटित क्षेत्रातील रचनेबाबत चर्चा करूया. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी
तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. मध्यवर्ती बँकेच्या काही प्रसिद्ध व्याख्या. डॉक्टर M.H. डिकॉक यांच्या मते मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. प्राध्यापक W.A. शॉ यांच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जाते. 2. सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसंच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. 3. बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणं हे अनिवार्य असतं. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करतं. तसंच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देतं. 4. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणं. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणं, स्थिरता निश्चित करणं हे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. 5. पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याचा आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर म्हणजेच SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणांमध्ये कर्ज व तारण यामध्ये गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रण वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. 6. आकडेवारी गोळा करणं व प्रसिद्धीस देणं. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करतं. 7. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढवणं, ठेवीदारांना संरक्षण देणं, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक काम करतं. 8. इतर कार्य. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करतं. व्यापारी बँकाचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवतं. व्यापारी बँका. बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय प्रणालीत मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्या नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था आहेत. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव म्हणजेच ठेवी स्वीकारणं हे सगळं करण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यात अनुसूचित व बिगर अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या 2ऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतातील व्यापारी बँकांचे 4 घटकांमध्ये वर्गीकरण केले जाते. 1. सार्वजनिक क्षेत्रातील बँका. 2. खाजगी क्षेत्रातील बँका. 3. प्रादेशिक ग्रामीण बँका. 4. विदेशी बँका. व्यापारी बँकांच्या काही प्रसिद्ध व्याख्या आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 1. भारतीय बँकिंग नियम कायदा 1949. बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणं अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणं. 2. प्राध्यापक केनकॉर्स यांच्या मते पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणतात. व्यापारी बँकेचे कार्य. 1. ठेवी स्वीकारणं. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग आहे. बचतीमुळे ठेवी तयार होतात. ठेवीचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी म्हणून केले जाते. 1. मागणी ठेवी. मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असं म्हणतात. त्या चालू ठेवी आणि बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत. चालू ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्वस्त मंडळाकडून उघडले जाते. चालू ठेवी खातेदारांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत, अधिकर्ष दिले जाते. बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग व छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. 2. निश्चित कालावधी ठेवी. या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्ये आवर्त ठेवी व मुदत बंद ठेवी यांचा समावेश केला जातो. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते. मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. 2. कर्ज देणे. व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी वापरतात. बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितकाच व्याजदर अधिक असतो. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत व हुंडी वाटवणे इत्यादी सुविधा पुरवतात. 3. सहाय्यक कार्य. व्यापारी बँका निधी हस्तांतरण, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणं, ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांच्यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करतात. 4. पतनिर्मिती. पतनिर्मिती करणं हे व्यापारी बँकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतरची शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण होतात. जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवतं तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रकमांमधून कर्ज दिले जाते. ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केली जाते. थोडक्यात व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशाची निर्मिती होते. ई. सहकारी बँका. 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये सहकारी बँका अस्तित्वात आल्या. सहकारी बँका स्थानिक लोकसंख्येच्या कर्जाची गरज भागवून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करतात. ग्रामीण सहकारी पतक्षेत्रात प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका या संस्थांचा समावेश होतो. आकृती 9.3 सहकारी बँकिंग क्षेत्राची संरचना दर्शवते. ई. विकास वित्तीय संस्था DFI. विकास वित्तीय संस्था अशा संस्था असतात ज्यामध्ये मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. त्या उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास मदत करतात. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI 1948 मध्ये स्थापन झालेल्या पहिली विकसित वित्तीय संस्था आहे. आठवून पहा, तुम्ही इयत्ता 11वी मध्ये नाबार्ड ही ग्रामीण पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे हे अभ्यासलंय. ही संस्था लघु, कुटीर व ग्रामीण उद्योग, हस्तव्यवसाय इत्यादींच्या विकासाला प्रोत्साहन देते. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने विकास वित्त सांघिक म्हणजेच कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याशिवाय अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी करार केलाय. विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणली आहे. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली म्हणजेच ब्रोकिंग, साहस भांडवल पुरवठा म्हणजेच व्हेंचर कॅपिटल फायनान्स, पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य,
इत्यादी विविध प्रकारची नवीन उत्पादनं व सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे विकसित संस्था स्वतःला सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित वित्तीय संस्थांना व्यावसायिक बँक होण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. उदाहरण, ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिगामी विलिनीकरणाने ही एक आघाडीची व्यापारी बँक बनली आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ए. भारतीय सवलत व वित्तीय गृह DFHI वाघुल समितीच्या शिफारसीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तगृहाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. 2. असंघटित क्षेत्र. भारतातील असंघटित क्षेत्रातील रचनेबाबत चर्चा करूयात. भारतातील असंघटित नाणे बाजारात स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थांचा समावेश होतो. असंघटित नाणे बाजाराचे कार्य मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आहे. 1. स्थानिक बँकर्स. हे वित्तीय मध्यस्थ असतात जे बँकासारखेच कार्य करतात. ते बहुतेक हुंडीसारख्या स्वदेशी अल्पमुदतीच्या पतसाधनांमध्ये व्यवहार करतात. वेगवेगळ्या बाजारपेठेत व्याजाचा दर वेगवेगळा असतो. स्थानिक बँकर्स बहुधा ठराविक विशिष्ट सामाजिक गटाशी संबंधित असतात. बँक सुविधा नसलेल्या भागातील निधीचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ते प्रत्यक्ष शेती, व्यापार आणि उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. उदाहरण, सराफी पेढी, अडते, व्यापारी, दलाल इत्यादी. 2. सावकार. सावकार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करतात. सावकार सामान्यतः उच्च दराने व्याज आकारतात. सावकाराने दिलेली कर्ज बहुतेक अनुत्पादक हेतूसाठी असतात. उदाहरण, शेतमजुरी, सीमांत आणि अल्पभूधाधारक शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी इत्यादी घटक सावकाराकडून कर्ज घेतात. सद्यस्थितीत सावकारांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीमुळे रिझर्व्ह बँकेने सावकारांच्या क्रियाकलापांवर निर्बंध घातले आहेत. 3. अनियंत्रित बिगर बँक. बँक वित्तीय मध्यस्थ यात चिटफंड्स, निधी कर्ज कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. चिटफंडातील सदस्य यामध्ये नियमित भरणा करतात. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांच्या आधारे बोली किंवा चिठ्ठी ड्रॉ पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार गोळा केलेला निधी सदस्याला दिला जातो. चिटफंड बहुतांश केरळ आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत. निधी हा एक पारंपरिक लाभदायक प्रकार आहे. हा सदस्यांच्या योगदानावर चालतो. सभासदांना माफक व्याजदरावर कर्ज दिले जाते. कर्ज कंपन्या या वित्तीय कंपन्या असतात. त्या व्यापाऱ्यांना, लघु उद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवतात. त्या अनियंत्रित असल्यामुळे कर्जावर उच्च व्याजदर आकारतात. अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ यामध्ये येतात निधी, चिटफंड आणि कर्ज कंपन्या. तुम्हाला माहिती आहे का, नाणे बाजाराची साधनं. नाणे बाजारात पतसाधनांचा वापर होतो. मागणी नाणे बाजार. जेव्हा पैसे एका दिवसासाठी कर्ज म्हणून घेतले जाते किंवा दिले जाते तेव्हा त्याला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखले जाते. पैसे उसने घेतले जातात किंवा 1 दिवसापेक्षा जास्त काळ व 14 दिवसांपर्यंत कर्ज दिले जाते तेव्हा तो दखल पैसा म्हणजेच नोटीस मनी म्हणून ओळखला जातो. कोषागार बिले. तात्पुरती तरलता कमतरता दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्पमुदतीची साधनं. व्यापारी पत्रे ही एक असुरक्षित वचन चिठ्ठी आहे जी एका निश्चित परिपक्वता कालावधीसह मान्यता आणि वितरणानुसार परिक्रम्य आणि हस्तांतरणीय असते. ठेवींचे प्रमाणपत्र. ही साधनं असुरक्षित आहेत. वाणिज्य बँक आणि विकास वित्त संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यायोग्य साधनं आहेत. व्यापारी पावती. ती अल्प जोखमी असलेली परिक्रम्य आणि तरल साधने आहेत. भारतातील नाणे बाजाराची भूमिका. खालील पैलू भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करतात. 1. कर्जदाराची अल्पमुदतीची गरज. नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीची वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. 2. तरलता व्यवस्थापन. नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो. 3. गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन पोर्टफोलिओ.
नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते. समतोल यंत्रणा नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सरकारच्या वित्तीय गरजा नाणे बाजार शासनाला कोषागार म्हणजेच ट्रेजरी देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणं हे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांची आवश्यकता म्हणजेच गरज पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकांद्वारे लागू केले जाते. अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळतं. रोख रकमेचा काटकसरीने वापर नाणे बाजारांचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाच्या निकटाचा म्हणजेच जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. भारतीय नाणे बाजाराच्या समस्या विकसित देशाच्या तुलनेत भारतातील नाणे बाजार परिणाम आणि तरलतेच्या बाबतीत कमी विकसित आहे. खालील मुद्दे भारतीय नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करतात. 1. दुहेरी रचना नाणे बाजारामध्ये संघटित व असंघटित क्षेत्र असल्यामुळे विघटन पारदर्शकतेचा अभाव आणि वाढती अस्थिरता निर्माण होते. अशा असंघटित बाजारामध्ये समन्वयाचा अभाव असतो. शिवाय तो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येत नाही. 2. व्याजदरामध्ये समानतेचा अभाव नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका, बिगर बँक, वित्तीय कंपन्या, विकास वित्त संस्था, गुंतवणूक कंपन्या इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो. म्हणून व्याजाचे अनेक दर असतात. त्या अनुषंगाने कर्जदाराचे विविध प्रकार आहेत. 3. निधीची कमतरता अपुऱ्या बचतीमुळे नाणे बाजाराला निधीची कमतरता भासते. दरडोई उत्पन्न, लोकांमध्ये बँकिंग सवयीची कमतरता, निरुपयोगी उपभोग खर्च, ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा इत्यादी बाबी देखील नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेसाठी जबाबदार आहेत. 4. हंगामी चढउतार निधीची मागणी हंगामानुसार बदलते. विशेषतः ऑक्टोबर ते जून या हंगाम काळात कृषी उत्पादनांमध्ये व्यापार करणं, व्यवसायातील गुंतवणूक इत्यादी विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वित्त आवश्यक असतं. यामुळे नाणे बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार आढळतात. 5. वित्तीय समावेशनाचा अभाव दुर्बल घटक आणि निम्न उत्पन्न गटासारख्या असुरक्षित गटाकरिता अजूनही देशात बँकिंग सुविधा अपुऱ्या असून दुर्बल गट व कमी उत्पन्न वर्गांपर्यंत त्या पोहोचू शकलेल्या नाहीत. यातून वित्तीय समावेशन अभाव दिसून येते. 6. तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई वित्तीय बाजार विकासासाठी व सुरळीत कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. परंतु तंत्रज्ञान सुधारणेमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे नाणे बाजाराच्या कार्यात अडथळे येतात. नाणे बाजारातील सुधारणा नाणे बाजारातील काही महत्त्वाच्या सुधारणा खाली दिलेल्या आहेत. 1. वेगवेगळ्या मुदतपूर्ण कालावधीची कोषागार बिले, व्यावसायिक पत्रके, ठेवीचे प्रमाणपत्र आणि नाणे बाजार म्हणजेच म्युच्युअल फंड MMMF यासारख्या नवीन साधनांचा समावेश करण्यात आला. 2. तरलता समायोजन सुविधा LAF अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दर यांचा समावेश करण्यात आला. 3. व्याजदर मुख्यत्वे बाजार शक्तींनी निर्धारित केले जावेत. 4. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS या निधी हस्तांतरणाच्या सुधारणा करण्यात आल्या. 5. तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टीम सुरू करण्यात आले. तुम्हाला माहिती आहे का, बँकिंग क्षेत्रातील अद्ययावत विकास सूक्ष्म वित्त बँक लघु व्यावसायिक घटकांना
अल्पभूधारक शेतकऱ्यांना, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना व इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना उच्च तंत्रज्ञानाद्वारे परंतु कमी खर्चाचा पतपुरवठा करून आर्थिक समावेशास प्रोत्साहन देणे हे सूक्ष्म वित्त बँकेचे उद्दिष्ट आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. देयक बँक ही इतर बँकांसारखी असते, ज्यामध्ये कोणतेही पतधोके समाविष्ट न करता छोट्या म्हणजेच लहान प्रमाणात कार्य केले जाते. या बँका अनेक बँकिंग संदर्भातील क्रिया, कर्ज व क्रेडिट कार्ड हे वगळून 1,00,000 रुपयांपर्यंत मागणी ठेवी स्वीकारू शकतात. तसेच पैशांचे हस्तांतरण, मोबाईल देयक, खरेदी आणि इतर बँकिंग सेवा जसे की ATM, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, तृतीय पक्ष निधी हस्तांतरित करतात. सार्वत्रिक बँका म्हणजे अशा बँका ज्यामध्ये भिन्न प्रकारच्या वित्तीय सेवा, उदाहरण व्यावसायिक बँकिंग व गुंतवणूक बँकिंग आणि विशेषतः विमा यांच्यासारख्या विस्तृत सेवा प्रदान करतात. एकेरी खिडकीच्या माध्यमातून बँकिंग आणि वित्तीय सेवा बहुउद्देशीय आणि बहुकार्यात्मक पद्धतीने उपलब्ध करून देणारा हा उत्कृष्ट वित्तीय बाजार आहे. स्थानिक क्षेत्रीय बँक योजना ऑगस्ट 1986 साली अंमलात आणली. स्थानिक संस्थेकडून विशेषतः स्थानिक खाजगी बँकांद्वारे ग्रामीण बचतीचे संकलन स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणे हा तिचा उद्देश होता. त्यामुळे पत उपलब्धतेतील तफावत दूर होण्यास मदत होते आणि ग्रामीण व निमशहरी म्हणजेच अर्धशहरी भागातील संस्थात्मक पतसंरचना सक्षम होण्यास मदत होते. भारतातील भांडवली बाजार भांडवल बाजार हा देशातील आणि देशभरातील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. हा वित्तीय प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे. अधिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच आर्थिक वृद्धीसाठी प्रभावी भांडवल बाजाराचा विकास आवश्यक आहे. दीर्घकालीन निधीची मागणी कृषी, व्यापार आणि उद्योगातून होते. वैयक्तिक बचतकर्ता, सांघिक बचत, बँका, विमा कंपन्या, विशेष वित्तीय संस्था इत्यादी या दीर्घकालीन निधीचा पुरवठा करतात. भारतातील भांडवल बाजारांची संकल्पना. भारतातील भांडवली बाजारात सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश असतो. खाली दिलेला तक्ता भारताच्या भांडवल बाजाराची संरचना दर्शवतो. भारतातील भांडवल बाजार यामध्ये येतात सरकारी रोखे, औद्योगिक रोखे बाजारी, विकास वित्तीय संस्था यामध्ये येतात IFCI, ICICI, SFCs, IDBI, IIBI आणि UTI. वित्तीय मध्यस्थ यामध्ये येतात व्यापारी बँका, म्युच्युअल फंड्स, भाडेपट्टी कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या आणि इतर. 1. सरकारी रोखे बाजार. याला सोनेरी रोखे बाजार किंवा गिल्ट एज्ड बाजार असं म्हणतात. या बाजारात सरकारी आणि निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होतो. यावर व्याजदर निश्चित असतो. 2. औद्योगिक रोखे बाजार. हा बाजार जुन्या आणि नवीन कंपन्यांनी लागू केलेला भाग म्हणजेच शेअर्स आणि ऋणपत्रे डिबेंचर यांच्याशी संबंधित आहे. हा नंतर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यामध्ये विभागला जातो. भाग आणि ऋणपत्रांच्या विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात. दुय्यम बाजारात कंपन्यांनी आधीच लागू केलेल्या प्रतिभूतींसह व्यवहार चालतात. दुय्यम बाजारपेठात वायदे बाजारांच्या माध्यमातून कार्य केले जाते. वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. ही एक संघटना किंवा व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, स्टॉक, रोखे, बॉन्ड्स, वस्तू इत्यादींचा वापर होतो. बॉम्बे वायदे बाजार BSE आणि राष्ट्रीय वायदे बाजार NSE हे देशातील प्रमुख वायदे बाजार आहेत. 3. विकास वित्तीय संस्था DFI. या खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. त्यामध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया IIBI, एक्झिम बँक इत्यादींचा समावेश होतो. 4. वित्तीय मध्यस्थ. वित्तीय मध्यस्थ ही अशी संस्था आहे जी दोन्ही पक्षांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यास दुवा म्हणून कार्य करते. यामध्ये व्यापारी बँका, म्युच्युअल फंड, भाडेपट्टी म्हणजेच लीज कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या इत्यादी असतात. भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. 1. दीर्घकालीन मुदतीची बचत. औद्योगिक संस्था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची वाढती मागणी असते.
परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोतांची उपलब्धता अपुरी असते. भांडवल बाजारात सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. समभाग भांडवल पुरवणं. भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. 3. परिचालन म्हणजेच कार्यवाही कार्यक्षमता. भांडवली बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करतो. 4. त्वरित मूल्यांकन. भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज म्हणजेच रोखे, कर्ज रोखे या साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करतो. 5. समन्वय. भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्ज रोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादींमध्ये एकत्रीकरण करतो. भांडवल बाजारातील समस्या. भारतीय भांडवल बाजारात खालीलप्रमाणे समस्या आढळून येतात. 1. वित्तीय घोटाळे. वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. यामध्ये सार्वजनिक अविश्वास देखील वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास हा कमी झाला आहे. 2. अंतस्थ माहितीगार आणि किंमत गैरफेरफार. इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीची गुप्त माहिती असल्याने एखाद्याला वैयक्तिक लाभासाठी अप्रकाशित माहितीची खरेदी विक्री करणं. गैरप्रकार केलेली किंमत हाताळणी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तींच्या मदतीने खरेदी विक्री करून भागाच्या किमती वाढवणं. अशा बेकायदेशीर पद्धतीचा भांडवल बाजाराच्या सुगम कार्यावरही परिणाम झाला आहे. 3. कर्जाची अपुरी साधनं. कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्ज रोखे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकाची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही. 4. व्यापाराच्या प्रमाणातील घट. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली, कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार व नॅशनल वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. 5. माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम असल्याचे म्हटले जाते. तथापि प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीची कार्यक्षमता कमी आहे. भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा. भारतातील भांडवली बाजारातील काही महत्त्वपूर्ण सुधारणा हे खालीलप्रमाणे. 1. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची म्हणजे SEBIची 1988 मध्ये स्थापना करण्यात आली आणि वैधानिक मान्यता 1992ला देण्यात आली. 2. राष्ट्रीय शेअर बाजारात म्हणजेच NSE मध्ये भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. 3. आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून संगणकीकृत स्क्रीन आधारित व्यापार प्रणाली SBTS आणली गेली. 4. डीमॅट खाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदारांकडून समभागांची सहज खरेदी व विक्री सुलभ करण्यासाठी 1996 पासून डीमॅट खाते सुरू केले गेले. 5. अमेरिकन ठेव पावती ADR आणि जागतिक ठेव पावती GDR यांच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांद्वारे जागतिक निधीमध्ये वाढीव प्रवेशास परवानगी देण्यात आली. 6. गुंतवणूकदारांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी 2001 मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी IEPF ची स्थापना करण्यात आली. तुम्हाला माहिती आहे का, अर्थव्यवस्थेतील आर्थिक धोरण यामध्ये मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण. मौद्रिक धोरण यामध्ये मध्यवर्ती बँकांमार्फत अंमलबजावणी केली जाते. पैशाच्या पुरवठ्याशी निगडित असते. वित्तीय स्थिरता हे ध्येय असते आणि संख्यात्मक स्वरूपाचे हे असते. राज्य वित्तीय धोरण यामध्ये केंद्र सरकारमार्फत अंमलबजावणी केली जाते. यामध्ये कर व खर्चाशी निगडित असतात. आर्थिक व सामाजिक विकासाचे ध्येय असते आणि गुणात्मक स्वरूपाचे राज्य वित्तीय धोरण असते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.